टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज ही पत्रकार परिषद घेण्यामागचा जो उद्देश आहे तो की मागच्या 2022 मध्ये मी जी सुरुवात केली होती की या उमरेड विधानसभेमध्ये नव्यानं एक एमआयडीसी झाली पाहिजे, त्याच्यासाठी सतत माझा पाठपुरावा होता। 2022ला एक मी पत्र त्यावेळचे मंत्री महोदय सुभाष देसाईजी असेल त्यांना दिलं होतं। पहिल्या महिन्यामध्ये पत्रव्यवहार सुरू केला आणि नंतर लागलीच मग वारंवार पाठपुरावा करत होतो। पण ज्या गोष्टीला यश येण्याचं होतं ते खऱ्या अर्थाने ज्यावेळेस या महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत झाले त्यावेळेस मागच्या 6 महिन्या अगोदर ज्या बैठका झाल्या, उदयजी मी आमदार असताना आणि ते मंत्री असताना एक जवळचे संबंध त्यांचे माझे होते आणि त्यांनी ज्या पद्धतीनं या नवीन एमआयडीसीला मार्ग देण्याकरता काम केलं, मी मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो। उदय सामंतचे, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे, या जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मंत्री बावनकुळे साहेबांचे, त्यांनी यांच्यामध्ये मला मदत केली आणि जे माझं स्वप्न होतं, आपल्या सगळ्यांचं स्वप्न, माझ्या सहकार्याचं स्वप्न होतं की या उमरेड विधानसभेमध्ये नवीन एमआयडीसी झाली पाहिजे। त्याची हिस्ट्री इथून सुरुवात झाली। मला कुणी पत्र दिलं नव्हतं की इकडे एमआयडीसी झाली पाहिजे, तिकडे एमआयडीसी झाली पाहिजे, पण त्याची संकल्पना मला जी मिळाली ते कुहीमधनं मिळाली। कारण कुहीमध्ये 1-2 कार्यक्रम करत असताना नेहमी लोक म्हणायचे की आमचा तालुका मागासलेला आहे, भाऊ कुही तालुका मागासलेला आहे, कुणीही झाला तरी काही होत नाही, तर ते शब्दच माझ्या कानावरती पडले होते ना। त्याच वेळेस मी ठाणलं की या तालुक्यासाठी आणि आपल्या उमरेड तालुक्यासाठी ही एमआयडीसी काही झालं तरी मी करून दाखवणार। तर त्या एमआयडीसीला आपण कुही नावच कुही दिलं होतं आणि मग जेव्हा जागा शोधायला सुरुवात झाली तर आपण कुहीपासून सुरुवात केली। म्हणजे नागपूरच्या अगदी जवळ जागा पाहिजे, जेणेकरून जो कोणी उद्योजक राहील तो जवळ जागा राहिली की लवकर येते आणि त्याला मेट्रो सिटी असेल, विमानतळ असेल, बाकी गोष्टी असेल, तर तो नागपूरहून जवळ राहिली। समजा नागपूरच्या मी कुहीच्या शेवटच्या टोकावर नेली असती, मांडळला नेली असती, बेलतूरला नेली असती, तिकडे लोक येत नाही। तर कुचाडी मोहावाडीपासून सुरुवात झाली, पण कुचाडी मोहाडीचे जेव्हा मी रेट बघितले तर तिथे रेटच त्यावेळेस 60-70 लाख रुपये होते। तर 60-70 लाख रुपये असल्यानंतर शेतजमिनी लोक देत नाही, म्हणजे अडथळा येते। एखादी एमआयडीसी तयारी करत असताना त्या जागेचे रेट सुद्धा आटोक्यात राहिले पाहिजे, कारण खूप हायर साईड जर रेट राहिले तर ती एमआयडीसी आपण जेव्हा विकतो प्लॉट तर ते खूप रिझनेबल रेट नाही राहिले तर उद्योजक येत नाही। तर मग मी कुचाडी मोडले सोडल्यानंतर मग डोंगरगावला आलो, डोंगरगावला जमीन पाहिली। याच्यामध्ये मी जवळजवळ मला असं वाटतं की या शेत जमिनी बघण्याकरता माझा एसडीओ असेल, माझा त्यावेळेचा अधिकारी असेल, आम्ही सगळे सोबत फिरत होतो की कुठे कुठे जागा ही ड्राय मिळते। कारण एखादी शेतजमीन जर घ्यायची असली तर ती जमीन सुद्धा ड्रा पाहिजे, म्हणजे इरिगेटेड जमीन असली तिला आपल्याला घेता येत नाही कारण निकष असतात। तर मग तिकडून झाल्यानंतर मग डोंगरगावला आलो मी, तर डोंगरगावला बऱ्यापैकी तिथे झुडपी जंगल आहे, खदानीच्या जागा। मग डोंगरगाव नंतर आलो आम्ही मांगलीला, मांगलीनंतर खापरी कुरटकरला आलो आणि त्याच्यानंतर मग इकडे आपण मोहदरा झालं, सुरगाव, ससेगाव झालं। तर या भागात म्हणजे कुही आणि उमरेड असं एकंदरीत जवळ आलं पाहिजे, तर असं आम्ही सगळी प्रक्रिया केली। त्यावेळेस आमचा एसडीओ, अगोदरचे जे एसडीओ होते, तहसीलदार, दोन्ही तहसीलदार मी इथे बोलवलं होतं, कारण जागेचा सगळा रेकॉर्ड त्यांना पाहायचा होता। जागेचा रेकॉर्ड देत असताना एमआयडीसीला पाठपुरावा करणं महत्वाचं आहे, कारण एमआयडीसीकडे महसूलचा रेकॉर्ड नसतो। तर त्यावेळेस सगळ्या लोकांनी सहकार्य केलं आणि ती बाब मग जेव्हा मंत्री महोदयाकडे गेली तर माझ्या निवडणुकीच्या अगोदर, लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या बैठका होऊन गेल्या होत्या सीओ लेव्हलवर। कारण मी जेव्हा उदय सामंतला भाऊ काही झालं तरी तिला एकदा तुम्ही आपल्या हातावर करून द्या, तर त्यांनी ताबडतोब 2 बैठका या सन्माननीय सीओ साहेब, डेप्टी सीओ आणि सगळे अधिकारी बोलून झालं। पण त्यावेळेस ते झालं नाही कारण घाईगर्दीचा काळ होता। तर हे जे मंजूर झालंय ते 7 फरवरी 2025ला आपल्या इथली एमआयडीसी ही घोषित झाली आहे। विषय एक होता की माझी मागणी 2000 एकराची होती, पण अधिकाऱ्यांनी सांगितलं मला की 2 फेज करा याला, कारण एका वेळेस एक मोठी एमआयडीसी करणं मग कधी सक्सेस मिळते नाही मिळत। तर त्यांनी मला जे सुझाव दिला तो बरोबरच होता, कारण 2 फेजमध्ये जर आपण एमआयडीसी केली तर सक्सेस राहते। तर पहिला फेज आपण आता मंजूर केला आहे
तो 429 हेक्टर म्हणजे जवळजवळ 1050 एकराची MIDC आता मंजूर झाली आहे आपल्या उमरेड विधानसभेत आणि तिचं नाव कुही औद्योगिक वसा म्हणजे MIDC असंच झालं आहे. आणि दुसरा फेज जो आहे तो आपण नंतर मग कुहीची जागा म्हणजे ससेगाव असेल, इकडे आपलं मांडणीचा काही भाग आहे आणि नंतर मग मोहदरा इकडे एंड करतो आपण. हा दुसरा फेज आपला. तर ही सगळी आतापर्यंतची जी प्रक्रिया होती म्हणजे जवळजवळ 3 वर्ष याचा पाठपुरावा करत राहणं, वारंवार मंत्र्याकडे बैठका लावणं आणि आज तो दिवस म्हणजे आज आपल्याकडे सांगत असताना मलाही खूप आनंद होत आहे की आपल्या या भागामध्ये ही MIDC झाल्यानंतर एक नवीन डेव्हलपमेंटच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी उघड होतील, तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल. दुसरी एक गोष्ट आणखी झाली की काल मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन केलं की ही डिक्लेअर होत असताना काही लोकांना माहीत झालं की इकडे नवीन MIDC होत आहे. तर रामकी नावाची या देशातली मोठी कंपनी आहे. आपण जर सर्च केलं तर एक देशामध्ये त्या रामकीचा मालक आंध्राचा एक खासदार आहे. माझी त्यांच्यासोबत चर्चा नाही झाली पण त्यांचे जे खालचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली आणि इथे लॉजिस्टिक पार्क टाकण्याकरता त्यांनी या जागेची मागणी सुद्धा केली आहे. तर ते जर झालं, काल मी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन केलं की रामकी ते चांगल्या पद्धतीने ओळखतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.